अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची एक प्रेरणादायक कथा. एकदा अकालामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. गरीब लोक उपाशीपोटी दिवस काढत होते. त्यावेळी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार भरला होता. एका वृद्ध श्रीने स्वामींच्या चरणी येऊन डोळ्यात पाणी आणून विनवणी केली. महाराज, माझ्या घरी लहान मुले उपाशी आहेत, काही खायला मिळत नाही. हे ऐकून स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अगं बाई, काळजी करू नकोस, देवावर विश्वास ठेव. जोपर्यंत तुझा विश्वास जिवंत आहे तोपर्यंत तुला उपाशी राहावं लागणार नाही. मग स्वामींनी आपल्या शेजारी ठेवलेल्या भिक्षापात्रातून मूठभर तांदूळ तिच्या ओंजळीत घातले आणि म्हणाले, हे तांदूळ तुझ्या घरात नेऊन ठेव. भक्तिभावाने स्वयंपाक कर आणि लक्षात ठेव, विश्वास असेल तर संकट आपोआप दूर होतात. त्या स्त्रीने तो तांदूळ घरी आणून ठेवला. आश्चर्य म्हणजे तिच्या भांडारात तो तांदूळ सतत वाढत राहिला. अनेक दिवस तिच्या घरात अन्नधान्य कमीच पडेना. गावकरी थक्क झाले. लोकांनी स्वामींना विचारले, महाराज, हे कसे घडले? स्वामी समर्थ प्रेमाने उत्तरले, अरे, मी काही केले नाही. हे सर्व परमेश्वराचे सामर्थ्य आहे. भक्ताचा प्रामाणिक आणि विश्वास, श्रद्धा चमत्कार घडवतात. तात्पर्य: या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचा विश्वास कधीच डळमळू नये. संकट तात्पुरती असतात, पण श्रद्धा कायमची असते. श्री स्वामी समर्थ.